Hi students, today we are going to learn the story name is The Thief's Story from the book Footprints Without Feet. This story was written by Ruskin Bond. Students, Thief's Story म्हणजे काय? एका चोरची गोष्ट. आपण भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर आता आपण चोरची गोष्ट म्हणजे नेमकं काय आणि रस्किन बॉन्ड यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे ती कशी, त्याच्या आधी आपण हू इज रस्किन बॉन्ड लेट्स नो. रस्किन बॉन्ड बघा कोण आहे, दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये. रस्किन बॉन्ड born in 1934. He is an Indian author of British descent. He is a well-known writer for children's literature in India. He was awarded the Sahitya Academy Award in 1992, and students also he was awarded Padma Shri Award फॉर हिज वर्क इन लिटरेचर. भरपूर त्यांनी असे स्टोरीज लिहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, साहित्य लिहिलेले आहे, त्याला वाङ्मय म्हणतात लिटरेचर. त्याच्यामध्ये त्यांनी खास करून मुलांसाठी, लहान मुलांसाठी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टींमुळे रस्किन बॉन्ड यांना भरपूर असे पुरस्कार आणि सन्मानित केले गेलेलं आहे. आणि रस्किन बॉन्ड यांनी द थीफ्स स्टोरी ही स्टोरी लिहिलेली आहे. म्हणजे एका चोरची गोष्ट कशा प्रकारे आहे ते बघूया. अ यंग बॉय मेक्स फ्रेंड्स विथ अनिल. अनिल ट्रस्ट्स हिम कम्प्लिटली अँड एम्प्लॉईज हिम. डज द बॉय बिट्रे हिज ट्रस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक यंग बॉय, एक तरुण मुलगा, लहान मुलगा, एक जरा 15, 16, 17 वर्षाचा मुलगा, आपण यंग बॉय त्याला म्हणतो. आणि त्याने अनिलसोबत मैत्री केली. अनिल एक पात्र आहे या स्टोरीमध्ये, एक कॅरेक्टर आहे आणि त्याने अनिलसोबत मैत्री केली. अनिलने त्या मुलावर पूर्ण विश्वास दाखवला, विश्वास केला की मित्र म्हटलं तर आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवावाच लागतो. मग त्या मुलाने अनिल नावाच्या कॅरेक्टरसोबत मैत्री केली आणि अनिलनेही त्याच्यासोबत मैत्री करून त्याच्यावरती एक विश्वास दाखवून त्याला आपल्या घरात कामाला ठेवलं. कोणाला? ते यंग बॉयला. कोणी कामाला ठेवलं? अनिलने. डज द बॉय बिट्रे हिज ट्रस्ट. मग आता अनिलने त्याला कामावर ठेवलं, त्याच्यावरती विश्वास दाखवला. मग विश्वास दाखवल्यानंतर त्या मुलाने त्या अनिलचा विश्वासघात केला का? बिट्रे मीन्स विश्वासघात करणे. म्हणजे आपण बघा एखाद्यावरती विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो आणि जर एखाद्याने आपल्याला धोका दिला, काही आपल्याशी खोटं बोलला, आपलं काही नुकसान केलं, त्यावेळेस आपण काय म्हणतो की याने माझा घात केला, याने माझा विश्वासघात केला. अशा प्रकारे या ठिकाणी अनिलने पण ते यंग बॉयसोबत मैत्री केली आहे आणि त्याला कामाला ठेवलं त्याच्या घरात अनिलने. आणि कामाला ठेवून मग आता तो मुलगा नेमका कोण? आणि त्या मुलाने अनिलने जो विश्वास दाखवला होता ते विश्वासघात केला का त्याने? मग काय नेमकं बघूया आपण या स्टोरीमध्ये. त्याच्या आधी रीड अँड फाइंड आउट. आपण काय करतो नेहमी स्टोरी सुरू करायच्या आधी, बिफोर वी स्टार्ट दी स्टोरी, फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दी क्वेश्चन्स अँड देन वी read the story and find out the questions answer. So here the questions are given here. Who does I refer to in the story? मग या स्टोरीमध्ये आय म्हणजे मी, तर आय हा पर्सनल प्रोनाऊन आहे, फर्स्ट पर्सन. तर कोणासाठी वापरलेला आहे या स्टोरीमध्ये? याचं उत्तर आपल्याला शोधायचं. व्हॉट इज ही अ फेअरली सक्सेसफुल हँड ॲट. म्हणजे आता फेअरली सक्सेसफुल हँड म्हणजे काय? व्हॉट इज ही म्हणजे तो म्हणजे कोण? अ फेअरली सक्सेसफुल हँड ॲट. आणि कशामध्ये सक्सेसफुल हँड आहे म्हणजे तो कशात यशस्वी होता, कशात पारंगत होता. जसं आपण म्हणतो ना, वा एक्सपर्ट आहे, हां तू एक्सपर्ट आहे. एखादी गोष्ट कोणी जरी केली, काही कृती केली जी आपल्याला जमत नाही, तर त्याने करून दाखवली तर आपण काय म्हणतो? एक्सपर्ट आहे.
तर तो म्हणजे या ठिकाणी तो हा कोण आहे आणि त्याला तो कशात एक्सपर्ट आहे, कशामध्ये एक्सपर्ट आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. व्हॉट डज ही गेट फ्रॉम अनिल इन रिटर्न फॉर हिज वर्क. आणि तो जो कोणी आहे तो अनिलकडे काम करतो, तर अनिल त्याच्या मोबदल्यात त्याला काय देतो. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या स्टोरीमध्ये फक्त 2च पात्र आहेत, अ यंग बॉय आणि अनिल. आता मग याच्यामध्ये चोर कोण आहे, ही थीफ्सचं स्टोरी आहे, ही कोणाची गोष्ट आहे, चोरची. तर आता बघूया ह्या स्टोरीमध्ये आय कोणासाठी वापरलेला आहे आणि तो ही म्हणजे कोण, मग तो सक्सेसफुल हँड म्हणजे कशात एक्सपर्ट आहे, या ठिकाणी आपण बघूया. आय वॉज स्टील अ थीफ वेन आय मेट अनिल. मग आता या ठिकाणी आय म्हणजे कोण बघा विद्यार्थी मित्रांनो, नरेटर. कारण की जेव्हाही स्टोरी असते ना आय हा शब्द वापरला असतो पर्सनल प्रोनाऊन, तर आय हा कोणासाठी वापरला असतो, खास करून नरेटरसाठी, रायटरसाठी. म्हणजे ज्याने स्टोरी लिहिलेली आहे तो स्टोरीमध्ये आय वापरतो स्वतः, म्हणजे मी माझ्यावरनं ही गोष्ट तयार केलेली आहे. म्हणजे आय म्हणजे या ठिकाणी कोण आहे, नरेटर, लेखक. मग ती लेखकाने ही स्टोरी रंगवून सांगितलेली की एक चोरची गोष्ट कशी. तर आय म्हणजे मी म्हणजे नरेटर, आणि काय म्हणतोय नरेटर, आय वॉज स्टील अ थीफ वेन आय मेट अनिल. जेव्हा मी अनिलला भेटलो तोपर्यंत मी तर एक चोरच होतो. अँड दो ओनली 15 आय वॉज ॲन एक्सपिरियन्स्ड अँड फेअरली सक्सेसफुल हँड. मग मी किती वर्षाचा होतो तेव्हा मी अनिलला भेटलो तेव्हा, 15 वर्षाचा. आणि मला चोरीचा खूप अनुभव होता, 15 वर्षाचा जरी होतो. आय वॉज ॲन एक्सपिरियन्स्ड, मी खूप अनुभव घेतले होते चोरी करायचे, म्हणजे खूपदा चोरी केलेली होती. अँड फेअरली सक्सेसफुल हँड, अँड मी काय होतो मग, एक्सपर्ट होतो चोरी करण्यामध्ये. बघा भरपूर जण असे एक्सपर्ट असतात चोरी करण्यामध्ये, आपल्याला कळू पण देत नाही की कोणी कसा खिसा मारला, आपलं पॉकेट काढला खिसा कापून, कशा प्रकारे आपल्या गळ्यातून चेन असेल, हातातली रिंग असेल, काहीतरी चोर कशाही तरी पद्धतीने चोरतात किंवा मग आपल्या घरातून चोरी करून नेतात. भरपूरदा आपण घटना अशा बघतो की चोर आपलं डोकं आपण इमॅजिन पण करू शकत नाही, आपण विचार पण करू शकत नाही की अशा प्रकारे चोर हे चोरी करतात आणि कधी सापडत पण नाही. कोणत्याही प्रकारचं ते मागे असं सापडण्यासाठी काही ठेवत पण नाही, अशा प्रकारची चोरी करतात. तर 15 वर्षाचा मुलगा म्हणजे आय म्हणजे नरेटर, 15 वर्षाचा, म्हणजे चोर एक किती 15 वर्षाचा, आणि एक्सपिरियन्स्ड अँड फेअरली सक्सेसफुल हँड अँड एक्सपर्ट कोणाला भेटला, अनिलला. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच वेन आय अप्रोच्ड हिम. मग अनिल काय करत होतं त्यावेळेस भेटला तेव्हा, लेखक नरेटर जेव्हा भेटलं तेव्हा अनिल काय करत होता, रेसलिंग मॅच, कुस्ती माहिती ना रेसलिंग, ती मॅच बघत होता. ही वॉज अबाउट 25, अ टॉल लीन फेलो अँड ही लुक्ड इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. मग अनिल हा किती वर्षाचा होता, 25, आणि कसा होता, उंच, लीन मीन्स पातळ, असं बारकासा, आणि लुक्ड इझी गोईंग म्हणजे काय, अगदी साधा सरळ असलेला माणूस असा अनिल होता. काइंड दयाळू अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज म्हणजे काय, मला चोरी करायची होती म्हणून माझ्यासाठी तर एकदम सिम्पल होता, म्हणजे मी याला आरामाने मी चोरी करू शकलो असतो, अशा प्रकारचा तो माणूस अनिल होता. आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट अँड थॉट आय माईट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्सच कॉन्फिडन्स. आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट म्हणजे काय, की आतापर्यंत बरेच दिवस झाले ते मी चांगल्या ठिकाणी चोरी केली नव्हती आणि अशा प्रकारचं मला कोणी भेटलं पण नव्हतं की मी त्या ठिकाणी चोरी करणार. मग या ठिकाणी मला एक प्रकारे माझं लकच काय, की मी अशा ठिकाणी या माणसाला माझ्या विश्वासात घेऊ, मी याच्याशी चांगल्या प्रकारे गप्पा करू आणि याच्यासोबत राहून मी याच्या इथं चोरी करून या ठिकाणाहून मी पळून जाऊ, अशा प्रकारे मला कधीच भेटलेलं नव्हतं आणि मी आता करणार. या माणसाला मी कॉन्फिडन्समध्ये घेणार, कोणाला, अनिलला. यू लुक अ बीट ऑफ अ रेसलर युअर सेल्फ, आय सेड.
मग अनिलला भेटल्यावरती काय म्हटलं, काय म्हटलो मी, म्हणजे नरेटर काय म्हटला की तू एक पैलवानसारखा दिसतोस. आता बघा, झाडावर चढवायचं म्हटलं तर किती चढवलं जातं. तर या ठिकाणी अनिलला त्याने काय सांगितलं, अनिल या ठिकाणी पातळ, उंच, काइंड हार्टेड मॅन आहे. आणि अनिलला काय म्हणतोय आल्यावरती तो, की तू पैलवानसारखा दिसतोस थोडा थोडा. लिटल फ्लॅटरी हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स. लिटल फ्लॅटरी मीन्स, फ्लॅटरी म्हणजे काय, खोटी खोटी आपण खुशामत करतो ना, अरे वा, जरी त्याचं शर्ट किंवा पॅन्ट, कोणाचा ड्रेस चांगला दिसत नसेल तरी आपण त्याच्याकडनं काही वस्तू आपल्याला हवी असेल तर आपण त्याची खोटी खोटी स्तुती करतो. अरे वा, छान ड्रेस आहे रे, नाईस हां. म्हणजे त्याने खुश व्हावं आणि आपल्याला ती वस्तू द्यावी या हिशोबाने आपण खुशामत करतो, स्तुती करतो. मग या ठिकाणी अनिलकडनं ही चोरी करून घ्यायची, म्हणजे याला कळू न देता याच्यासोबत राहायचं आहे आणि याच्या घरातून चोरी करायची, म्हणून अनिलची त्याने काय केली, खुशामत केली, फ्लॅटरी म्हणजे स्तुती केली खोटी खोटी. आणि काय सांगितलं की तू एक पहिलवानसारखा दिसतोस. सो डू यू, ही रिप्लाइड. मग अनिलने रिप्लाय दिला, का तू पण आहेस का. विच पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रादर थिन. आणि अनिलने मला असं विचारलं की का तू पण पैलवान आहेस का, तू आहेस का पैलवान. आणि अशा प्रकारे अनिलने मला विचारल्यावरती मी थोडंसं पुट मी ऑफ म्हणजे मी थोडंसं दुःखीत झालो, कारण की मी त्याच्यापेक्षाही बारका होतो, थिन होतो, आणि असं मला विचारल्यामुळे मला थोडंसं दुःखच झालं. वेल, आय सेड मॉडेस्टली, आय डू रेसल अ बीट. आणि मग काय सांगितलं त्याने, अनिलने त्याला विचारलं तू पण पैलवान आहेस का, तू आहेस का. मग त्याला थोडंसं दुःखच झालं ना, की मी बारका असून मला हा कसा प्रश्न विचारतं आहे की तू पण पैलवान आहेस का. मग तरी त्याने रिप्लाय दिला अनिलला, काय सांगितलं, अगदी नम्रपणे उत्तर दिलं, हो थोडं थोडं मी पण कुस्ती खेळतो, मी पण आहे पैलवान. मग नंतर अनिलने विचारलं त्याला नाव, व्हॉट इज युअर नेम, तू पैलवान आहेस. त्याने सांगितलं हो आहे. व्हॉट इज युअर नेम, अनिलने त्याला विचारलं. मग त्याने उत्तर दिलं, हरी सिंग, आय लाईड. आता त्याने खोटं खोटं सांगितलं, माझं नाव हरी सिंग आहे. आय लाईड, मी खोटं बोललो. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. आणि काय म्हणतो तो चोर, माझं नाव हरी सिंग आहे अनिलने विचारल्यावरती. आणि मी, आता तो मनातल्या मनात म्हणायला लागला, आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. मी दर महिन्याला माझं नाव बदलत असतो. का बदलत असतो, दॅट केप्ट मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉयर्स. म्हणजे काय, की मला चोर म्हणून पोलीस ओळखणार नाहीत आणि माझे आधीचे मी ज्याच्याकडे काम करायचो ते पण मला ओळखणार नाहीत माझं नाव जर बदललं तर. म्हणून मी दर वेळेस माझं नाव बदलत असतो, दर महिन्याला बदलत असतो. आणि ह्यावेळेस पण त्याने हरी सिंग सांगितलं, माझं नाव हरी सिंग आहे. असं नाव कोणाला सांगितलं, अनिलने विचारल्यावरती. म्हणजे चोर, पोलीस त्याला पकडू शकत नाही म्हणून तो नाव बदलतो, आणि याच्या आधी ज्याच्याकडे काम करायचं ते पण त्याला ओळखू शकत नाही, तर त्याच्यासाठी तो नाव बदलतो. बघा पुढे काय होतं मग स्टुडंट्स. आफ्टर दिस इंट्रोडक्शन अनिल टॉक्ड अबाउट द वेल ऑइल्ड रेसलर्स हू वेअर ग्रंटिंग, लिफ्टिंग अँड थ्रोविंग ईच अदर अबाउट. मग आता अशा प्रकारचं आम्ही एकमेकांना नाव विचारणं झालं आमचं सांगितलं. आणि अनिल जो आहे त्या अनिलने मला काय सांगितलं, कोणाबाबतीत, जे रेसलर्स आहेत, जे कुस्तीपटू आहेत, पहिलवान आहेत, त्यांच्या बाबतीत सांगितलं की ते एकमेकांकडे कसे ग्रंटिंग करतात, म्हणजे घुरतात कुस्ती खेळताना, एकमेकांना कसं उचलतात आणि कसं उचलून फेकतात, अशाबद्दल त्याने मला सांगितलं. आय डिडंट हॅव मच टू से. अनिल वॉक्ड अवे. आय फॉलोड कॅज्युअली. मग आता अनिलने या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, अनिल असं सांगून निघून गेला. माझ्याकडे सांगायला बोलायला काहीच नव्हतं, परंतु मी पण अनिलच्या मागे मागे गेलो. हॅलो अगेन, ही सेड. आता तो म्हणाला, म्हणजे अनिल म्हणाला हॅलो अगेन. मग आय गेव हिम माय मोस्ट अपिलिंग स्माईल. मग त्याने हॅलो म्हटलं, मी त्याच्या मागे जात होतो, त्याने मला हॅलो म्हटलं. लगेच मी काय केलं, हसलो असं, अपिलिंग स्माईल म्हणजे त्याने पण हसायला हवं म्हणून मी पण थोडंसं त्याच्याकडे बघून हसलो. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, आय सेड, बट आय कांट पे यू. काय म्हणतोय तो,
अनिलच्या मागोमाग गेला. अनिलने त्याला म्हटलं हॅलो. तर तितक्यात तो हसला आणि अनिलला विचारलं त्याने की मला तुमच्यासाठी काम करायचं आहे. तुझ्यासाठी काय काम करायचं आहे असं चोर म्हटला. आता त्याला अनिलला माहिती नाही की हा चोर आहे असं, पण तो अशा प्रकारे काम मागतो, घरात राहतो आणि मग हळूचकणी तो काही दिवसांनी चोरी करून निघून जातो. मग आता अनिलने काय सांगितलं त्याला, मग बट आय कांट पे यू. तू जरी माझ्यासाठी काम करू इच्छितो, पण मी तुझा काहीच देऊ शकत नाही, पगार देऊ शकत नाही, माझ्याकडे पैसा नाही. पुढे काय होतं बघा. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट परहॅप्स आय हॅड मिसजस्ट माय मॅन. मग आता अनिलने असं सांगितलं की मी तुला 1 रुपया देऊ शकत नाही, तू जरी माझ्यासाठी काम करायचं म्हणत असशील. पण मग या ठिकाणी मग त्या चोरने म्हणजे नरेटरने विचार केला, अरे यार मी चुकलो आता या ठिकाणी येऊन. मी अशा ठिकाणी आलो, अशा माणसाकडे आलो की त्याच्याजवळ काहीच नाही आहे, म्हणजे मी काय चोरी करणार. आय आस्क्ड कॅन यू फीड मी, कॅन यू कुक. म्हणजे या ठिकाणी 2 प्रश्न आहेत. मग त्याने विचारलं, अनिलने त्याला सांगितलं ना की मी तुला काहीच देऊ शकत नाही. आणि याने मनातल्या मनात विचार केला की अरे मी कोणत्या माणसाकडे येऊन गेलो, मी चुकलो या अशा माणसाकडे येऊन, मी यायला नको होतं. मग त्याने विचारलं की ठीक आहे, तुम्ही मला काही देऊ शकत नाही, तर तुम्ही मला जेवण तर करू देऊ शकता ना, जेवू तर घालू शकता ना, म्हणजे 2 वेळेचं जेवण तर तुम्ही मला देऊ शकता ना, नाही म्हणजे तुमच्याकडे काही द्यायला असेल तर. मग अनिलने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, कॅन यू कुक. मग तुला स्वयंपाक करता येतो का. मग पुढे काय, आय कॅन कुक आय लाईड अगेन. बघा दुसऱ्यांदा तो पुन्हा खोटं बोलतो येतो. पहिल्यांदा काय खोटं बोलला की माझं नाव हरी सिंग आहे. त्याचं नाव हरी सिंग आहे का ॲक्च्युअलमध्ये नाही, तो हरी सिंग दर महिन्याला नाव बदलत असतो. का बदलत असतो, बिकॉज पोलीस शुड नॉट कॅच हिम ना, पोलिसनं त्याला पकडायला नको म्हणून तो नाव बदलतो. दुसऱ्यांदा काय खोटं बोलतो तो अनिलसोबत की मला स्वयंपाक करता येतं, आय लाईड अगेन. इफ यू कॅन कुक देन मे बी आय कॅन फीड यू. मग जर तुला स्वयंपाक करता येत असेल तर मग मी तुला जेवण देऊ शकतो, जेवू घालू शकतो. म्हणजे अशा प्रकारे अनिलने त्याला सांगितलं. पुढे बघा काय होतं आहे. ही टूक मी टू हिज रूम ओव्हर द जमना स्वीट शॉप अँड टोल्ड मी आय कुड स्लीप ऑन द बाल्कनी. मग अनिलने मला कुठं नेलं, ज्या ठिकाणी अनिल राहतो त्या ठिकाणी जमना स्वीट शॉपच्या इथं, आणि तिथं नेऊन त्याने मला सांगितलं. मग मी त्याला सांगितलं अनिलला, जिथं अनिलने मला त्याच्या घरी नेलं तिथं घरीच आहे तो, पण अनिलने ज्या ठिकाणी वरच्या बाल्कनीमध्ये जिथं रूम आहे अनिलच्या, त्या रूममध्ये त्या ठिकाणी नेलं. तर अनिलला मी सांगितलं की मी कुठं झोपेल, बाल्कनीमध्ये, म्हणजे असा बाल्कनीचा असा बाहेरचा पॅसेज असतो ना, त्या ठिकाणी मी झोपेल. बट द मील आय कुक दॅट नाईट मस्ट हॅव बीन टेरिबल बिकॉज अनिल गेव इट टू स्ट्रे डॉग अँड टोल्ड मी टू बी ऑफ. मग काय झालं, मला स्वयंपाक करता येतो असं मी त्याच्याशी खोटं बोललो, पण त्याला माहिती नव्हतं. आणि मी त्या दिवशी रात्री मी स्वयंपाक केला, आणि स्वयंपाक केल्यानंतर तो अशा भयानक प्रकारचा मी स्वयंपाक केलेला होता, तर अनिलने बिलकुल खाल्लं नाही आणि ते कोणाला दिलं, स्ट्रे डॉग म्हणजे गल्लीतले जे कुत्रे होते त्या कुत्र्यांना त्याने टाकून दिलं आणि सांगितलं मला की तू या ठिकाणाहून चालता हो. बट आय जस्ट हंग अराउंड स्माइलिंग इन माय मोस्ट अपीलिंग वे अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. पण मग काय झालं, त्याने मला सांगितलं की तू चालला जा इथून, पण मी काय तिथून गेलो नाही आणि मी त्याच्याकडे बघून हसायला लागलो आणि तोही हसायला लागला. आणि कारण की त्यालाही माहिती होतं की हा मला सोडून जाणार नाही या ठिकाणाहून. पुढे काय होतं बघा. लेटर ही पॅटेड मी ऑन द हेड अँड सेड नेव्हर माइंड ही वूड टीच मी टू कुक. नंतर थोड्या वेळात काय झालं, मग त्याने माझ्या डोक्यावरती असं मारलं, पॅटेट केलं आणि मला सांगितलं की मी तुला स्वयंपाक करायला शिकवेल. ही ऑल्सो टॉट मी टू राईट माय नेम अँड सेड ही वूड सून टीच मी टू राईट होल सेंटेन्स अँड टू ॲड नंबर्स. आणि त्याने असंही सांगितलं अनिलने मला की मी तुला लिहायलाही तुझं नाव लिहायला शिकवेल आणि तुला पूर्ण सेंटेन्स लिहायला मी शिकवेन आणि तुला नंबर्स ॲड करायला म्हणजे बेरीज वजाबाकी अशा प्रकारचे मी गणित पण तुला शिकवेन. आय वॉज ग्रेटफुल. आता म्हणजे मला खूप
मी त्याचा आभारी होतो, ऋणी होतो. का? कारण की तो मला हे सगळ्या गोष्टी शिकवणार होता ना. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक ॲन एज्युकेटेड मॅन देअर वुड बी नो लिमिट टू व्हॉट आय कुड अचीव. आणि मला माहिती होतं जर एकदा मला काही लिहायला वाचायला कोणी शिकवलं तर मला कोणतीच गोष्ट अशी अशक्य राहणार नाही की मी ती मिळवू शकणार नाही. पुढे काय होतं बघा. इट वॉज क्वाईट प्लीजंट वर्किंग फॉर अनिल. आणि मी अनिलसाठी काम करत होतो. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड देन वूड टेक माय टाईम बाईंग द डेज सप्लायज युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 अ डे. मग मी सकाळी चहा बनवला आणि चहा बनवून काय करायचो मी दररोज चहा बनवायचो सकाळी आणि चहा बनवून मी दररोज जे साहित्य लागायचं स्वयंपाकाला ते साहित्य घेण्यासाठी मी बाजारात जायचो आणि अनिल त्याबद्दल मला काय द्यायचा ₹1 द्यायचा सगळं काम करण्यासाठीचं. म्हणजे मी किराणा वगैरे माल आणला याच्यातून प्रॉफिट म्हणून मला ₹1 तो द्यायचा. आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटिल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. आणि मला माहिती होतं की अनिलला असंही कळालं की अशा प्रकारे ₹1 करून करून मी भरपूर पैसे जमा करत होतो आणि अनिलला याच्या बाबतीत काही हे पण वाटत नव्हतं की याने पैसे जमा केलेत का काय असं. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. ही वूड बॉरो 1 वीक लेंड द नेक्स्ट. मग अनिल काय करायचा अनिल कशा प्रकारे पैसे आणायचा बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे असे छोटे मोठे कामं करून तो पैसे आणायचा. आणि एकदा तो कोणाकडनं एका आठवड्याला उसनवार पैसे घ्यायचा आणि नंतर लेंड द नेक्स्ट आणि उसने पैसे द्यायचा. अशा प्रकारे अनिल पैसे घ्यायचा द्यायचा थोडेसे व्यवहार करायचा. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक बट ॲज सून ॲज इट अराइव्ड ही वूड गो आउट अँड सेलिब्रेट. म्हणजे त्याचे काही छोटे छोटे जे कामं चालायचे त्या कामांवरनं तो पैसे कमवायचा आणि तो त्याच्या पैशांच्या चेकची वाट बघायचा. आणि पैसे आले तर तो काय करायचा जायचा आणि सेलिब्रेट करायचा मित्रांमध्ये जाऊन पैसे उधळायचा. इट सीम्स ही रोट फॉर मॅगझिन्स अ क्विअर वे टू मेक अ लिव्हिंग. आणि तो पैसे छोटे मोठे काम कोणते करायचा मॅगझिनसाठी. जे मॅगझिन असतात ना पुस्तकासारखे जसे त्याला आपण नियतकालिक म्हणतो तर त्या मॅगझिनसाठी तो लेख लिहायचा आणि अशा प्रकारे तो लेख लिहून तो पैसे कमवायचा. क्विअर मीन्स अगदी विलक्षण असे. वन इव्हिनिंग ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ नोट्स सेईंग ही हॅड जस्ट सोल्ड अ बुक टू अ पब्लिशर. एका संध्याकाळी काय झालं मग अनिल हा अगदी एक बंडल आणलं त्यांनी पैशाच्या नोटांचं आणि त्याने सांगितलं की हे बंडल कशामुळे आणलं हे पैसे कशामुळे भेटले की त्याने पुस्तक विकलं कोणाला पब्लिशरला. ॲट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. आणि त्या दिवशी त्या रात्री काय झालं त्याने पैसे आणलेले होते ते कुठं ठेवले ज्या ठिकाणी तो झोपतो त्या गादीखाली उशीखाली. आपण उशी घेतो गादी असते ना त्या ठिकाणी त्याच्या खाली त्याने पैसे ठेवले ते बंडल ऑफ नोट्स ठेवले. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ अँड अपार्ट फ्रॉम चिटिंग ऑन द शॉपिंग हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. मग मी आता मला जवळजवळ अनिलसोबत काम करून 1 महिना झाला होता अनिलच्या घरात काम करून करून. आणि कधी मी चिटिंग पण केली नव्हती. कधी मी बाजाराला गेलो आणि पैसे त्याच्यातून काढून घेतले काहीच केलं नव्हतं. मी छानपैकी त्याच्यासोबत त्याच्या घरात राहून काम करत होतो. 1 महिना झाला होता मला काम करून. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो. आणि मला भरपूर अशा संधी होत्या की मी काम करता करता पैसे चोरायचे किंवा काढू शकलो असतो पण मी असं काहीच केलं नाही. अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर अँड आय कुड कम अँड गो ॲज आय प्लीज. आणि अनिलने मला घराच्या दरवाजाची चावीही दिली होती. मी केव्हाही येऊ शकलो असतो आणि केव्हाही जाऊ शकलो असतो. अशा प्रकारे मी करू शकलो असतो. सगळ्या गोष्टी मी करू शकलो असतो पण मी असं काही केलं नाही. ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. का? कारण की आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना भेटलो तेवढ्या लोकांमध्ये अनिल हा एक विश्वासू माणूस होता. याच्या आधी मी असा कोणताच विश्वासू माणूस बघितला नव्हता की जो माझ्यावरती एवढा विश्वास दाखवत होता. नाही तर आजकालचे लोक कसे आहेत कोणावरती विश्वास दाखवू शकत नाही. बघा पुढे काय होतं. अँड दॅट इज व्हाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि म्हणून
माझ्यासाठी अगदी कठीण अशी बाब होती की मी त्याला कसं काय लुटायचं, त्याच्या घरात चोरी करायची, त्याला लुटून जायचं, चोरी करून त्याच्याजवळनं पळायचं, असं माझ्या पुढेच प्रश्न पडला होता. कारण की त्याने माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला होता, तर मी त्याला कसं लुटायचं आणि कसं चोरी करायची त्याच्या घरामध्ये, असा माझ्यापुढे प्रश्न होता. इट्स इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड, बट इट्स डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. समटाइम ही डझंट इवन नोटीस ही हॅज बीन रॉब्ड अँड दॅट टेक्स ऑल द प्रेशर आउट ऑफ द वर्क. मग काय झालं, एखाद्या ग्रीडी माणसाला ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्या माणसाला त्याच्याकडे जाऊन चोरी करणं आणि लुटणं हे आपल्याला परवडू शकतं. कारण की त्याच्याकडनं आपण पैसा घेतला तर चोरला, तर तो माणूस काय करतो, माझा पैसा चोरीला गेला कंप्लेंट करतो, एक करतो, रडतो. पण अनिलसारखा माणूस कसा आहे, केअरलेस मॅन आहे, बिलकुल पण चिंता नाही, काळजी नाही, काइंड हार्टेड मॅन आहे. म्हणून याच्याकडनं पैसे चोरणं किंवा काही याच्या घरात चोरी करून जाणं त्याला काही फरक पडणार नाही. दॅट टेक्स ऑल द प्लेशर आउट ऑफ द वर्क. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या घरात करणं म्हणजे एक प्रकारे वेगळाच आनंद होता. काय की ज्या घरात आपण चोरी करतो, ज्या ग्रीडी माणसाला म्हणजे श्रीमंत माणसाला जर लुटलं तर त्याच्याकडनं चोरी करणं हा एक वेगळाच आनंद होता. पण या ठिकाणी अनिलसारख्या माणसाला लुटणं म्हणजे एक प्रकारे कठीणच बाब होती की कसं काय चोरी करायची, तर हा तर केअरलेस मॅन आहे. वेल इट्स टाईम आय डीड सम रिअल वर्क, आय टोल्ड मायसेल्फ. आणि मी स्वतःशी म्हणालो की अरे ह्यावेळेस मी खूप चांगलं काम केलेलं आहे. आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. आणि आता मला प्रॅक्टिस पण माझी तुटली चोरी करायची, की आता मला प्रॅक्टिस राहिली नाही. अँड इफ आय डोंट टेक द मनी ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आणि आता त्याने स्वतः विचार केला काय की जर मी हे मनी चोरले नाहीत, त्याच्याकडनं घेतले नाहीत, अनिलकडनं चोरून नेले नाहीत, तर तो सगळे पैसे काय करतो, त्याच्या मित्रांमध्ये जाऊन तो उधळून टाकतो, पार्टी करतो वगैरे. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. आणि तो मला पण देत नाही पैसे. अशा प्रकारे फर्स्ट पार्ट आपण आता इथपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिला. थँक्यू. सेकंड पार्टमध्ये ही स्टोरी आपण कंटिन्यू करू. ती मी तुम्हाला याच्यासोबतच पाठवेन. तर ही स्टोरी तुम्ही फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिला. त्याच्या आधीचे जे क्वेश्चन्स आपण बघितले ते क्वेश्चनचे आन्सर तुम्ही शोधायचे, तेही लिहायचे आहेत. आणि ही स्टोरी चांगल्यापैकी तुम्ही अजून एकदा वाचायची आहे, पाहायची आहे. आणि सेकंड पार्ट मी पुन्हा एक्सप्लेन करून तुम्हाला सेंड करेल. ओके, थँक्यू.